आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स. पास्ट कंटिन्यूअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस वर्ब वन प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आय ही शी इटला वॉज वापरायचं. यू वी देला वेअर. आय वॉज लिस्निंग सॉन्ग. मी गाणे ऐकत होतो. म्हणजे आता मी दुपारी गाणं ऐकत होतो म्हणजे हे कसं म्हणायचं. आय वॉज लिस्निंग सॉन्ग ॲट 1 PM. म्हणजे मी 1 वाजता गाणे ऐकत होतो. आय वॉज यूजिंग मोबाईल. मी मोबाईल वापरत होतो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत होतो. वर यू लिस्निंग सॉन्ग. तू गाणे ऐकत होतास का. यू वेअर लिस्निंग सॉन्ग. तू गाणे ऐकत होतास. हे आहे पास्ट कंटिन्यूअस. आपण आता शिकणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर्म्युला काय आहे. सिम्पल आहे फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. बाय द टाइम आय रिच्ड अ बस स्टँड बिफोर बस हॅड लेफ्ट. मी बस स्टँडवर पोचायच्या आधी बस निघून गेली होती. हे सांगण्यासाठी म्हणजे पास्टचा पास्ट सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. बाय द टाइम आय रिच्ड बँक बिफोर बँक हॅड क्लोज्ड. मी बँकला पोचायच्या आधी पोचल्यावर बँक क्लोज झाली म्हणजे बँक बंद झाली. बाय द टाइम आय रिच्ड सुझुकी शोरूम बिफोर सुझुकी शोरूम हॅड क्लोज्ड. आता इथं कसं तुमचा स्टार्टिंगचा पास्ट असेल तो सिम्पल पास्ट. पास्टच्या आधीचा पास्ट असेल तो प्रेझेंट पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. आता आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब वन प्लस ING. आय हॅड बीन गिविंग इंटरव्ह्यू फॉर 45 minutes. मी 45 मिनटं इंटरव्ह्यू देत होतो तेव्हा. आय हॅड बीन वेटिंग फॉर माय फ्रेंड फॉर 1 hour. मी माझ्या मित्राची वाट 1 तासापासून बघत होतो. हे सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स वापरतो. असंच तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर सबस्क्राईब फॉलो नक्की करा.